गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढ गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे, ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमालेच्या आजच्या पुष्पास आपण प्रारंभ करत आहोत। मी आजचे वक्ते आदरणीय बाबासाहेब सौदागर आणि मुंबई उच्च न्यायालयाचे विशेष न्यायमूर्ती वसंतराव पाटील यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं। त्याचबरोबर आमचे मित्र ज्येष्ठ संगीतकार
स्वर्गीय गजाभाऊ बेनी लोकशाहीर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आला आहे. आपण प्रारंभी त्यांच्या जीवनावरची चित्रफीत बघूया. शाहिरी आणि लोककला क्षेत्रातलं एक अग्रगण्य नाव. लहानपणापासून त्यांना कलाक्षेत्राची आवड होती. भाई प्रभाकर आणि प्रभाताई डिग्गीकरांच्या कलापथकात ते सामील झाले. शाहीर अमर शेख यांचा कार्यक्रम त्यांनी बघितला आणि ते भारावूनच गेले. शाहीर अमर शेख आणि शाहीर अण्णाभाऊ साठेंची शाहिरी, शाहीर गवाणकरांचे शब्द यातून शोषितांचे दुःख मांडलेले सुरावलेले त्यांनी अनुभवले आणि गजाभाऊ झपाटून गेले. पण घरची परिस्थिती अनुकूल नव्हती. मात्र परिस्थिती शरण न होता प्रताप परदेशी, बी.डी. जाधव, माधव आणि किसन लोणारी यांच्या सोबतीनं लोकनाट्य कलापथकाची स्थापना केली. त्यातून काही लोकनाट्य आणि लोककवींची गाणी सादर करायला सुरुवात केली आणि मग संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत स्वतःला झोकून दिलं. महाराष्ट्राच्या निर्मितीशिवाय विवाहवेदीवर चढणार नाही अशी प्रतिज्ञा गजाभाऊंनी त्या काळात केली आणि ती पूर्णत्वासही नेली. शाहीर अमर शेखांसोबत त्यांनी काम केलं. गोवा मुक्ती आंदोलन, चीन आक्रमण या घटनातून त्यांच्यातला खरा शाहीर समोर आला. लोकमान्य कलापथकाच्या कार्यक्रमातून पूरग्रस्त, आपदग्रस्तांना त्यांनी मदतही केली. ते स्वतः उत्तम नटही होते. तो स्वप्नपक्षी, दूर घर माझे या नाटकातील त्यांच्या भूमिका रसिक आजही विसरलेले नाही. वसंत व्याख्यानमाला नाशिकच्या वतीनं स्वर्गीय गजाभाऊ बेणी यांना विनम्र अभिवादन. याचे पाहुणे बाबासाहेब सौदागर आणि सर्व पाहुण्यांना विनंती करतो, आपण स्वर्गीय गजाभाऊ बेनी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करा. आजच्या वक्त्यांचा परिचय त्यांच्या गाण्यांच्या प्रवासाच्या माध्यमातून होणार आहे. तरी एक प्रथेचा भाग म्हणून आपण थोडक्यात या ठिकाणी आजच्या वक्त्यांचा परिचय करून घेऊया. मी गायकवाड सरांना विनंती करतो, आजच्या वक्त्यांचा त्यांनी परिचय करून द्यावा. वसंत व्याख्यानमालेचं 101 वर्ष आज या वर्षीचं दुसरं पुष्प स्वर्गीय गजाभाऊ बेनी यांच्या स्मृतीला आहेत. आजचे आपले व्याख्याते बाबासाहेब सौदागर, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील लोकप्रिय मराठी लेखक, गीतकार, पटकथा आणि संवाद लेखक आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्मिती महामंडळातर्फे त्यांना नुकताच ग दि माडगूळकर यांच्या स्मरणार्थ सर्वोत्कृष्ट गीतकार हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांनी आजपर्यंत 78 मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन केले असून त्यात मी सिंधुताई सपकाळ, घुंगरांच्या नादात, जय हिंद, सासरची का माहेरची, राजमाता जिजाऊ, लेक लडकी आणि मध्यमवर्ग, द मिडल क्लास, शिवा यासारख्या प्रसिद्ध चित्रपटांचा समावेश आहे. बाबासाहेब सौदागर अनेक मराठी मालिका आणि चित्रपटामध्ये कथा, पटकथा आणि संवाद लेखन करत आहेत. मी सिंधुताई सपकाळमध्ये त्यांनी सिंधुताईंच्या वडिलांची भूमिकाही साकारली आहे.
अशा अनेक चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. त्यांच्या गीतांचा 500हून अधिक जास्त ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या असून सांज गंध, पिवळण, भंडारभूल हे काव्यसंग्रही आणि पायाभोळ हे आत्मचरित्रही प्रसिद्ध झालं आहे. मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन आणि शब्दगंध साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेलं आहे. अशा या बाबासाहेब सौदागर यांना आज आपण विषय दिलेला आहे, माझ्या गाण्याची जन्मकथा. धन्यवाद. प्रशांत महाबळ यांना विनंती करतो आपण बाबासाहेब सौदागर यांचा या ठिकाणी सत्कार करावा. आपल्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे विशेष न्यायमूर्ती वसंतराव पाटील हे उपस्थित आहेत. मी कृष्णा शहाणे यांना विनंती करतो आपण न्यायमूर्ती वसंतराव पाटील यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. वसंतराव पाटलांची विशेष ओळख म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये त्याला 10 वर्षाची शिक्षा वसंतराव पाटील साहेबांनी ठोठवलेली आहे आणि अंतिम निकालासाठी प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. आता आपली न्यायालयीन प्रक्रिया वर्षानुवर्ष चालते. आता त्यांचा आदेश कधी अंमलात होईल ते ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही असं वाटतं. आपल्या नाशिकचे प्रसिद्ध संगीतकार, आत्ता आपण जे वसन व्याख्यानमालेचं गीत ऐकलं त्याचं संगीत रचनाही प्रशांत महाबळ यांनी केलेली आहे. मी संगीता बेनी यांना विनंती करतो आपण प्रशांत महाबळ यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. वसन व्याख्यानमालेची ही गेल्या 100 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा आता यंदा 101 वर्ष आहे आणि आपण साधारण 7 ते 7:15च्या सुमारास गेल्या 100 वर्षांपासून या व्याख्यानाला प्रारंभ करतो. परंतु ही रामतीर्थ गोदावरी समितीच्या वतीने जी गोदा आरती सुरू केलेली आहे अतिशय चांगला उपक्रम आहे आणि त्यांना आपण विनंती केलेली आहे की तुम्ही साधारण 7:15 वाजेपर्यंत संपूर्ण आरतीचा विषय जो का आहे ते पूर्ण करावा. म्हणजे 7:15 ते 7:20च्या दरम्यान आपल्याला व्याख्यानमालेची ही जी काही परंपरा आहे ती सुरू ठेवता येईल आणि व्याख्यानासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात, त्यांनाही वेळेमध्ये आपल्या घरी परतता येईल. आपण वैयक्तिकरित्या सर्व पदाधिकाऱ्यांना 15-20 दिवसांपासून ही विनंती केलेली आहे, परंतु दोन्ही दिवस 7:30च्या पुढे 7:40पर्यंत ती आरती सुरूच आहे. त्यामुळे आज जाहीरपणे आज आपण या रामतीर्थ गोदावरी समितीला मी विनंती करतो की आपला गोदावरी आरतीचाही उपक्रम उत्तम आहे आणि व्याख्यानमालेची परंपराही आपल्याला राखायची आहे. त्यामुळे समितीच्या वतीने व्याख्यानमालेला आवश्यक ते सहकार्य मिळेल आणि काही श्रोत्यांनी या ठिकाणी आत्ता तक्रारही केली त्या संदर्भात व्याख्यानमालेकडे, तर त्याची दखल समिती घेईल आणि उद्यापासून व्याख्यानमालेचा उपक्रम वेळेत सुरू करता येईल त्यासाठी ते मदत करतील अशी अपेक्षा आहे. तशी विनंती मी आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीने जाहीरपणे या ठिकाणी करतो. हे व्याख्यान आटोपल्यानंतर या ठिकाणी विशाल मयूर या ग्रुपचा 90s मेलडीज जे 90च्या दशकातली
विशेष गाणी या ठिकाणी सादर होणार आहेत. सुप्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद रफी यांची 100वी जयंती सुरू असल्यामुळे आपण दररोज व्याख्यानानंतर एक ग्रुपचा गाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. श्रोत्यांनी त्याचाही आनंद घ्यावा अशी मी विनंती करतो आणि आजचे वक्ते बाबासाहेब सौदागर यांना विनंती करतो आपण आजच्या व्याख्यानाला प्रारंभ करावा. धन्यवाद. उतरू आलेली प्रसन्न रंगीत संध्याकाळ आणि अशा या अत्यंत रमणीय वेळेला थोर शाहीर, प्रतिभावंत कलावंत शाहीर गजाभाऊ बेणी यांना मी अत्यंत श्रद्धापूर्वक अभिवादन करतो. पूर्वजन्मी आम्ही केलेलं पुण्य, या जन्मात केलेली मराठी भाषेची सेवा म्हणून गजाभाऊंच्या सावलीमध्ये आमचं बालपण वाढलं आणि आज त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे. माझं शिक्षण फारसं नाही, मला अजिबात इंग्रजी येत नाही. मगाशी श्रीकांत भाऊंनी मला सांगितलं की बाबासाहेब माझ्याकडे घरी येण्यासाठीचं मी तुम्हाला लोकेशन टाकतो, तर त्या लोकेशनमधलं इंग्रजी मला अजिबात वाचता येत नव्हतं. तर माझ्या समोर बसलेले सर्व प्रतिभावंत, महाराष्ट्रातील सर्व प्रतिभावंत रसिक, श्रोते, अभिरुची संपन्न सर्व माणसं, सर्वांना मी श्रद्धापूर्वक अभिवादन करतो. आणि मला तुम्ही समजावून घ्याल, एक खेड्यातला माणूस म्हणून मला समजावून घ्याल आणि मी तुमच्याशी जसा मला संवाद साधता येईल तसा मी साधत जातो, बोलतो. मध्यंतरी कर्नाटक महाराष्ट्र साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्यानंतर मला विचारलं पत्रकार मित्रांनी की बाबासाहेब मराठी भाषेचं काय होणार. तर त्यावेळेला मी त्यांना उत्तर दिलं होतं की मराठी भाषा ही आमची आई आहे. नऊवार साडी नेसणारी, हात भरून काचेच्या बांगड्या घालणारी, कपाळावर रुपये एवढं कुंकू लावणारी मराठी आमची आई आहे. ते म्हटले हिंदीविषयी तुमचं काय मत आहे. तर म्हटलं हिंदी ही आमची मावशी आहे. ती मराठी भाषा नऊवार साडी नेसते, हिंदी 6वार साडी नेसते, पदराला पिना लावते, महिन्यातून एकदा दोनदा ब्युटी पार्लरला जाते, नाजूक साजूक भुवाया आयब्रो करते, नाजूक साजूक लिपस्टिक लावते. हिंदी आमची मावशी म्हटलं. ते म्हटलं इंग्रजीविषयी तुमचं काय मत आहे. तर म्हटलं इंग्रजी ही आमची आई नाही, मावशी नाही. तर म्हटले मग कोण आहे. तर म्हटलं जसा मानलेला भाऊ, मानलेली बहीण असते, तशी इंग्रजी ही आमच्या वडिलांची मानलेली मेहुणी आहे. आणि ते म्हणतात की बाबासाहेब हिला आई म्हण. कसं काय आई म्हणायचं मला सांगा दादा. हो, ती 7 समुद्राच्या पलीकडून आमच्याकडं आली. बरं आली तर आली, तिने बॉयकट केलेला, तिने वरतून टॉप घातलेला, जीन्सची पॅन्ट नेसलेली, जिला पदरच नाही तिला कसं काय आई म्हणायचं. आणि मग अशा वातावरणात मी वाढत होतो. मला 7वीपर्यंत मराठी शाळेत शिकलो आणि 8वीला इंग्रजी शाळेत गेलो. मुलं बाकीचे खाडखाड इंग्रजी बोलायचे आणि माझी ABCDपासून सुरुवात झाली आणि मनामध्ये न्यूनगंड निर्माण झाला की आपल्याला आयुष्यात इंग्रजी येणार नाही. आणि झालंही तसंच. मग मी ठरवून टाकलं की आमची नऊवार नेसणारी आई मला जास्त प्रिय वाटली आणि मी ठरवून टाकलं की जगायचं तर फक्त मराठी मायमाऊलीच्या सावलीतच जगायचं. आणि 3रीला असल्यापासून मी कविता लिहितो. 3रीला होतो, साधारण 10 वर्षाचा 9-10 वर्षाचा असताना मी कविता लिहायला लागलो. आणि त्या दिवशीपासून मी ठरवून टाकलं की जगायचं तर फक्त गाण्यावर जगायचं. माझ्या आयुष्यामध्ये गाणं नसतं तर आयुष्याचं रडगाणं झालं असतं. कालपर्यंत जवळजवळ 100 चित्रपटांना मला गाणी लिहिता आली, 27 मालिकांचे शीर्षक गीतं लिहिता आले, स्वराज्य रक्षक संभाजीची सगळी गाणी, सुंदर गाणी मला देता आली या महाराष्ट्राला. त्यानंतर स्वराज्य जननी जिजामाताची गाणी मला सुंदर गाणी या महाराष्ट्राला देता आली. आशा भोसले, शंकर महादेवन, कैलाश खेर, उषा मंगेशकर, उत्तरा केळकर, देवकी पंडित, सगळ्या गायक गायिकांनी माझे गाणे गायले. आणि असं कधी मला वाटत नव्हतं की माझ्यासारखा गुहासारख्या खेडेगावातून आलेला माणूस मुंबईत जाईल आणि तिथं जाऊन त्याला आशाताई घरी जेवायला बोलवतील. हे सगळे भाग्यवंत क्षण मला माझ्या मराठी भाषेनं दिले. म्हणून मी आज तुमच्याशी संवाद साधतो आहे. आमच्या मराठी इतकी श्रेष्ठ आणि समृद्ध भाषा दुसरी कुठलीच नाही. किती गमती असतात ना बघा आमच्या मराठी भाषेमध्ये. लता शब्द उलटा केला तर ताल शब्द तयार होतो आणि ताल शब्द उलटा केला तर लता शब्द तयार होतो. विद्या शब्द उलटा केला तर द्यावी शब्द तयार होतो आणि द्यावी शब्द उलटा केला तर विद्या शब्द तयार होतो. लढा शब्द उलटा केला तर ढाल शब्द तयार होतो आणि ढाल शब्द उलटा केला तर लढा शब्द तयार होतो.
अशी नजाकत आमच्या माय मराठीमध्ये आहे. बघा भाऊ, मी श्रीकांत भाऊंना भाऊ असं संबोधतो, श्रीकांत भाऊ बेनी. भाऊ हा शब्द आपण जर उलटा केला तर उभा शब्द, आणि उभा शब्द उलटा केला तर भाऊ, जो आयुष्यभर आपल्या पाठीशी उभा राहतो तो खऱ्या अर्थानं भाऊ. बघा आज सौभाग्यवती बेनी ताई आलेल्या आहेत. मी ताईसाहेब तुम्हाला वंदन करतो. पिता आणि पती या दोन शब्दामध्ये फक्त एका वेलांटीचा फरक आहे. पिता शब्दातली वेलांटी आपण काढली आणि पलीकडे दिली की माहेरहून लेक निघावी आणि सासरी जावी, तशी वेलांटी जागा सोडते. पिता शब्दातली वेलांटी काढा, पलीकडे द्या, पती शब्द तयार होतो. मूळचा पद शब्द जागा सोडत नाही. आणि पत हा शब्द आपण जर उलटा केला तर तप शब्द तयार होतो, आणि तप शब्द उलटा केला तर पद शब्द तयार होतो. लेकीचं संसारामध्ये 12 वर्षाचं तप झालं की सासरी आणि माहेरी दोन्हीकडेही तिची पत निर्माण होते. आणि मग आमची मराठी भाषा मनामध्ये आनंद लहरी निर्माण करते. माझं स्टेशन ठरलेलं होतं. मी सुंदर कविता लिहायचो, अत्यंत सुंदर कविता लिहायचो, आणि त्या भोवतालच्या लोकांना कुणाला दाखवायच्या? लांबे मामा. तर भोवती सगळे कुणबी मंडळी. आमच्या कुणब्यांना पुस्तकं कळत नाही, आम्हाला गाणं कळत नाही. गदिमा पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्या मॅक्झिमम नात्यातले मला म्हटलं की बाबासाहेब तुला ते काय काय नू मिळालं? अरे म्हटलं काय काय नू मिळालं, मला कविश्रेष्ठ गदिमांच्या नावाने पुरस्कार मिळाला. अरे म्हणे पण ते पुरस्कार मिळाला, तू टी व्हीवर आम्ही तुला पाहिलं, तुला भारी बोलला, पण ते तुला पैसे किती मिळाले? असं आमचं सांस्कृतिक वातावरण, त्या वातावरणामध्ये मी वाढत होतो. पण माझी आजी फार पुण्यवान बाई, महाजी शिंदेंच्या कुळातली ही बाई, नऊवार साडी नेसायची, बोलता बोलता काव्यरचना करायची. ती जर ब्राह्मण कुळात जन्माला आली असती तर एक मोठी कवयित्री महाराष्ट्राच्या समोर आली असती. कुणब्यांनी तिची चेष्टा केली, तिचे चेष्टेवारी हेटाळणी केली, आणि तिला कोणी समजावून घेतलं नाही. ती मला ज्या वेळेला कळाली तर त्यावेळेला ती कापूर वस्तू होऊन उडून गेली होती. बोलता बोलता काव्यरचना करायची. एकदा आमची आई, माझी भाऊजाई समोर बसलेली आहे, तीही या गोष्टीला साक्षीदार आहे. आमची आई एकदा चिडली आणि हिडीस फिडीस करायला लागली. तर आमच्या आजीनं एकदा तिच्याकडं पाहून घेतलं, सुनेकडं, आणि नेहमीप्रमाणे ती म्हटली की परक्याची सून करून आणली की तिला बोलता येतं, भाची सून करून आणल्यावर तिला बोलता येत नाही. आणि एक ती चिडली तरी ओवी म्हणायची, आणि आनंद वाटला तरी ती ओवी म्हणायची. बोलता बोलता ती काव्यरचना करायची. ती म्हटली, भाची सून केली काम सांगायची चोरी, गारहाण करू कशी सून परक्याची बरी, गारहाण करू कशी सून परक्याची बरी. आई जेवत होती. आई आमची खूप देखणी, जेवायला बसली, कुंकू लावलेलं नव्हतं. आणि आजीने ते पाहिलं आणि ती म्हटली, देखण्या सून बाई कुंकू लावून तू जेव, तुह्या कुंकवाच्या साठी किती नवशिले देव, तुह्या कुंकवाच्या साठी किती नवशिले देव. बोलता बोलता काव्यरचना करायची. एकदा मला म्हटली की अरे पंढरपूरला लोक चाललेत, त्यांच्याकडे एक निरोप दे ना. म्हटलं काय निरोप द्यायचा? म्हणे युगे 28 पंढरीचा पांडुरंग विटेवर उभा आहे, त्याचे किती गुडघे दुखत असतील, त्याला म्हणावं जरा वेळा करता खाली बस, हा माझा निरोप दे म्हटली. आणि हे सांगतानाही तिने तरल आणि भावस्पर्शी अशी ओवी माझ्यासमोर ठेवली. ती म्हटली, विठू विटेवर उभा युगे झाली 28, विठू विटेवर उभा युगे झाली 28, देवा दुखतील पाय आता तरी खाली बस, देवा दुखतील पाय आता तरी खाली बस. बोलता बोलता काव्यरचना करायची. दुष्काळाचं वर्णन तर एवढं सुंदर करायची ती म्हणायची, नाही पडला पाऊस झाली नाही आबादानी, ठाक कोरडी पेहरा नाही वाहिल ग पाणी, खिऱ्या काकड्याच्या वाड्या गेल्या उन्हानं जळून, पोटी पिकण्याआधीच गेलं भुईचं यानानं. असं वर्णन ती करायची. शेतकऱ्यांच्या मुलींचं वर्णन करताना तर ती व्याकुळ व्हायची. ती म्हणायची की शेतकऱ्याच्या पुरी ज्या घरात दिल्या तिथंच त्यांना मरावं लागतं, आणि म्हणून ती म्हणायची शेतकऱ्याच्या लेकी कशा तर बाबळीसारख्या. सुगीच्या दिवसामध्ये त्यांना बहर येतो, शेतकरी कुऱ्हाड घेतो आणि त्या बाबळी डाहळून टाकतो, त्याचंही वर्णन ती करायची. ती म्हणायची, अशा कुणब्याच्या लेकी रोज डाहाळल्या जाती, अशा कुणब्याच्या लेकी रोज डाहाळल्या जाती, कुंकवाच्या करंड्यात उभ्या जलमाची माती, कुंकवाच्या करंड्यात उभ्या जलमाची माती. तिच्या ओव्या ऐकत होतो.
आणि त्या दरम्यान मग मी बहिणाबाई चौधरी वाचायला लागलो. मला बहिणाबाई चौधरी जास्त जवळची वाटली. मला असं वाटायचं की बहिणाबाई चौधरी आणि माझी आजी सख्या मावस बहिणी तर नाहीत. त्यांची शब्दकळासारखी, त्यांची विचार करण्याची पद्धत सारखी. बघा, बहिणाबाई चौधरी 4च ओळीमध्ये नात्याचा किती सुंदर अर्थ सांगते. ती म्हणते, आई आणि मुलगी, आई आणि मुलगा यांच्यात जवळीक असते. म्हणून माय म्हणताना ओठाला ओठ लागल्याशिवाय माय शब्द बाहेर पडत नाही. तुम्ही म्हणून पहा, माय म्हणताना 2 ओठ जवळ येतात. त्याच्या विरुद्ध जिजी, जिजी म्हणताना ओठाला ओठ लागत नाही. आणि आपल्यामध्ये पद्धत आहे की भावाची लेक भाची सून करून आणली तर ती सांगते की मला सासूबाई म्हणू नको, मला आत्या म्हण. आत्या म्हणताना जिभेला निवारा होतो आणि सासू म्हणताना तोंडातून वारा निघून जातो. म्हणून बहिणाबाई चौधरी नात्याचा अर्थ सांगते. माय माय म्हणताना ओठ ओठा लागी भिडे, माय माय म्हणताना ओठ ओठा लागी भिडे, जिजी जिजी म्हणताना किती अंतर पडे, आत्या आत्या म्हणताना होतो जिभेला निवारा, आत्या आत्या म्हणताना होतो जिभेला निवारा, सासू सासू म्हणताना जातो तोंडातून वारा, सासू सासू म्हणताना जातो तोंडातून वारा. आणि मग वाचायला लागलो. हरेगावला सारखं जायचो मी. शाहीर गजाभाऊ बिनी हरेगावला असायचे. आकाशवाणी जळगाववर मी त्यांना ऐकायचो. त्यांचे अनेक कार्यक्रम मी पाहिलेले आणि त्या माणसाचं मला एवढं प्रचंड आकर्षण वाटायचं. त्यावेळेला अमिताभ बच्चन किंवा हे कुणी माझ्या दृष्टीने हिरो नव्हते, तर माझ्या दृष्टीने हिरो कोण होते? शाहीर गजाभाऊ बिनी माझे हिरो होते. त्याच दरम्यान गुलाबबाई संगमनेरकर ही आमची हिरोईन होती. त्याच दरम्यान माझी आवडती हिरोईन लीला गांधी होती, जयश्री गडकर होती. मग मी ब्लॅक व्हाईट चित्रपट पाहायला लागलो. इतके सुंदर ब्लॅक व्हाईट चित्रपट त्यावेळेला यायचे आणि मग मी पडद्यावर नाव पाहायचो. गीतकार ग दी माडगुळकर, गीतकार राजा बढे, गीतकार सहशुक्ल, शांताराम आठवले, असेच ते नावं मी वाचायचो, कवी संजीव. आणि त्याच दरम्यान मी ठरवून टाकलं, पक्क तिकीट काढलं की असं पडदा भरून माझं नाव आलं पाहिजे, बाबासाहेब सौदागर. आणि भगवंतानं ती इच्छा माझी पूर्ण केली. माझ्यासारखा एक माणूस कोल्हापूरमध्ये 20 वर्ष जात राहिलो. कोल्हापूरला जायचो, वेगवेगळ्या दिग्दर्शकांना भेटायचो की मला तुमच्या चित्रपटाचं गीत लेखन द्या ना. माझ्यासारख्या फाटक्या माणसाला कोण गीत लेखन देणार? मग प्रताप गंगावणे या ज्येष्ठ लेखकानं, ज्यांनी छत्रपती शिवरायांचे अनेक चित्रपट लिहिले, अनेक सुंदर मालिका लिहिला, प्रतापदादाही माझं नाव सुचवायचं की बाबासाहेब सौदागर नावाचा एक कवी आहे, फार सुंदर कविता लिहितो, त्याला चित्रपटाचं गीत लेखन द्या. अनेक दिग्दर्शकांना त्यांनी सांगितलं, यशवंत बालकरांनाही सांगितलं होतं. पण मला कुणीही आतमध्ये घरात घेत नव्हतं. पण मी थकलो नाही. तंबूला जेवढे जास्त ताण असतील तेवढा तो खंबीरपणानं उभा राहतो. तंबूचे ताण काढून घेतले की तो सैल पडतो. माझ्या मनावर अनेक ताण होते तरी मी थकलो नाही. घरामध्ये एकही पितळाचं भांडं ठेवलं नाही. पितळाचे भांडे मोडायचे, ते पैसे घ्यायचे आणि कोल्हापूरला जायचं आणि लोकांना म्हणायचं की मला गीतलेखन द्या. असं करत करत 20 वर्ष निघून गेले. आणि नंतर माझी मुंबई दूरदर्शन, माझा कविता संग्रह आला आणि मुंबई दूरदर्शनवर मला मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं. ती मुलाखत यशवंत भालकरांनी पाहिली आणि मला फोन आला यशवंत भालकरांचा की बाबासाहेब, मी एक नवीन चित्रपट करतो आहे सत्ताधीश नावाचा, आणि त्या चित्रपटाचं एक गाणं मी तुला लिहायला देतो, तू ये कोल्हापूरला. आणि जर गाणं तुला लिहिता आलं नाही तर मी तुला प्रवास भाड्याचे सुद्धा पैसे देणार नाही, असं त्यांनी मला सांगितलं. मला कोल्हापूरला जायचं दादा, तर त्या दिवशी माझ्याकडं पैसेच नाही ना, संक्रांत होती त्या दिवशी. मग मी बायकोला म्हटलं, कविता मला कोल्हापूरला जायचं आहे, तर मला पैसे पाहिजे होते. तर तिचं माहेर इथलंच आहे नाशिकचं, आणि नाशिकचं माहेर असल्यामुळं जरी समजा नाशिकच्या बायका आपल्याला वरवर गोड बोलत असल्या तरी आतून एक वेगळा बेजाण्यासारखा झटका असतो. आणि तिने मला तो झटका दाखवला. मला म्हटली, अशा किती दिवस तुम्ही पांड्या मारताय हो, मला चित्रपटात गाणं मिळालं आणि मला चित्रपटात काम मिळालं, 20 वर्ष ऐकत आले म्हणे. आता घरात काही राहिलं नाही, पितळाचे भांडेही राहिले नाहीत. म्हटलं मग आता काय करायचं, गेलं तर पाहिजे ना, शेवटची संधी म्हणून मला जाऊन येऊ देत. ती म्हटली, आज संक्रांत, हे एकुलतं एक डोरलं माझ्या गळ्याला बांधलेलं, चिटकून बांधलेलं आहे, ते जर सोडता आली तुम्हाला त्याची गाठण तर सोडून घ्या. मी ते गाठण सोडायचा प्रयत्न केला, ती गाठण अजूनही सुटली नाही ताईसाहेब. मी चाकू घेतला, चाकूनं ते गळ्यातलं तिच्या डोरलं कापलं, सोनाराकडे नेऊन मोडलं आणि मी गेलो कोल्हापुरात. बाकीचे सगळे पैसे तिला ठेवले, फक्त जाण्यापुरते प्रवासाचे पैसे घेतले आणि कोल्हापुरात गेलो. कोल्हापुरात गेल्यानंतर यशवंत भालकरांना जाऊन भेटलो. त्यांनी मला एका हॉटेलवर उतरायची व्यवस्था केली. त्या लॉजवर मी उतरलो. तिथं एक गीतकार आला आणि तो गीतकार आला, दरवाजा वाजवला त्यांनी
आणि मला म्हटलं बाबासाहेब सौदागर. म्हटलं हो मीच. तर म्हणे मी तुम्हाला भेटायला आलो. म्हटलं का बरं? तर म्हणे जगदीश खिबुडकरांनी एकही नवा गीतकार पुढे येऊ दिला नाही. म्हटलं काय करतात ते? तर म्हणे त्या गीतकाराचं गाणं वाजतात, फाडून त्याच्या तोंडावर फेकतात आणि त्याला अपमानित करून सगळ्यांच्या समोर मागे फिरावं लागतं. या घटनेने मी हादरून गेलो. पण आम्ही अहमदनगर जिल्ह्यातली माणसं, आमच्या जिल्ह्याला काना नाही, मात्रा नाही, उकार नाही, वेलांटी नाही, जोडाक्षर नाही, सरळ जिल्हा अहमदनगर. आणि कोल्हापूर बघा, कोल्हापूर नाव कसं येतं. कोल्हापूरचे लोक कुस्त्या आणि घुसत्यांच्या बाबतीत प्रसिद्ध, सतत ते दुसऱ्यावर कुरगुडी करतात. म्हणून कोल्हापूर हे नाव लिहितानासुद्धा आपल्या लक्षात येतं की हच्या पाठीवर ल बसलेलं आहे कोल्हापूर. आणि त्या लोकांच्या डोक्याला डोकं लावायला मी तिथं गेलो. दुसऱ्या दिवशी मी तिथं, यशवंत भालकर तिथं होते, निर्माते अशोकराव जाधव तिथं होते, लताताई होत्या. ते म्हटलं की बोलवा, तुमच्या त्या गीतकाराला बोलवा. आणि नाना तिथं आले, जगदीश खिबुडकर त्यांचे 2 सचिव त्यांच्याबरोबर होते, संगीतकार अच्युत ठाकूर तिथं आलेले होते. आणि म्हटले त्यांना सांगा कथाभाग. मग मला कथाभाग त्यांनी सांगितला की त्या चित्रपटाची, सत्ताधीश नावाच्या चित्रपटाची जी नायिका आहे ऐश्वर्या नारकर, तिच्या नवऱ्याचा खून झालेला आहे. ही देशातली जी अराजकता आहे, वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे झेंडे आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात, पक्षांचे झेंडे पाहायला मिळतात. आणि या सगळ्या झेंड्या गेंड्यांची ही जी चाललेली लढाई आहे ती त्याच्यात आली पाहिजे. एक उन्मत्त झालेला माजी आमदार निवडणुकीला उभा आहे तो, आणि एका कुलकर्णी नावाच्या मतदाराला तो लात मारतो. तर त्यावेळेला त्याच्या गळ्यातलं असं जानवं लोंबताना भालकरांनी दाखवलेलं. आणि मग म्हटलं की तो विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जातो आणि विठ्ठलाची प्रार्थना करतो आणि विठ्ठलाला म्हणतो की आता तुझ्या वाचून आम्हाला कुणीच वाली उरलेलं नाही बाबा, आता तू धावून ये. असं एक मला धावागीत लिहून दे म्हटले बाबासाहेब. साधारणतः नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊप आहे, असा आशय त्यांनी मला सांगितला. म्हटलं आता अभंगाचं मीटर जर मी वापरलं तर चालणार नाही. आणि मग मी माझ्या रूममध्ये गेलो. ते म्हटले किती वेळ लागेल गाण्याला? म्हटलं मी 5 मिनिटात गाणं देतो तुम्हाला. आणि आजही मला कुणीही सांगितलं तर मी 5च मिनिटात गाणं देतो, 5व्या मिनिटाला माझं गाणं तयार असतं. मी गेलो, माझ्या रूममध्ये गेलो, भगवंताची प्रार्थना केली. म्हटलं देवा, बायकोचं डोरलं मोडून आज आलोय, फक्त येण्यापुरतेच पैसे आहेत. भालकरांनी सांगितलं गाणं लिहिता आलं नाही तर तुला पैसे मिळणार नाहीत. भगवंता आता मला याच्यातून वाचव. सकाळीच जाऊन पंचगंगेला नमस्कार करून आलो होतो. म्हटलं माऊली, तुम्ही 5 बहिणी आमच्या प्रवरामाईला पदरात घ्या, मी प्रवरामाईचं लेकरू आहे, मला इथून हरवू नका, मला जिंकून जाऊ द्या. आणि आलो, भगवंताचं स्मरण केलं. आणि आजी ज्या लहेजात ओवी म्हणायची त्याच ओवीमध्ये मी तो आशय लिहिला. ते असं लिहिलं, नीतिमत्तेची ही गाथा चंद्रभागेत बुडाली, तुझ्या वाचून आम्हाला आता कुणी नाही वाली, विटेवरून ये खाली देवा हो रे आता जागा, धाव पांडुरंगा आता धाव पांडुरंगा, डोळे असून का देवा असा झालास आंधळा, पाण्या वाचून जळतो रोज सावताचा मळा, कंस बसले आसनी मुकाकार श्रीरंगा, धाव पांडुरंगा आता धाव पांडुरंगा. 3 अंतरे त्या कथानकानुसार मी लिहिले. गाणं घेऊन आलो, यशवंत भालकरांच्या हातात गाणं मी द्यायला लागलो. तर यशवंत भालकर म्हटले नाही बाबासाहेब, नानांच्या हातात, जगदीश खिबुडकरांच्या हातात गाणं द्या. आणि जगदीश खिबुडकरांच्या हातात गाणं देताना दादा सांगतो, दरदरून घाम फुटला मला. आणि मला असं वाटलं की आता नाना काय करतात. पण खरं सांगतो, मोठी माणसं खरोखर मोठी असतात. जगदीश खिबुडकरांनी गाणं वाचलं, उठून उभे राहिले, महालक्ष्मीच्या समोरची फुलांची ओंजळ घेतली, ती ओंजळ माझ्या ओंजळीत टाकली. आणि यशवंत भालकरांना म्हणले, यजबा दे या पोराला गाणं. अरे समुद्राच्या तळाशी जाऊन मोती वेचून आणणारा हा पोरगा आहे, मला माझ्या गादीचा वारसदार मिळाला. आणि नानांनी मला आशीर्वाद दिले आणि माझं पहिलं गाणं ध्वनिमुद्रित झालं. दादा 1 नंबरचं ते गाणं, ते दृश्य दाखवायचं आणि थोडीशी गाण्याची झलक आपण पाहू आणि पुढे जाऊ. तुम्हाला मी अजिबात बोर होऊ देणार नाही, सगळ्या प्रकारची गाणी लिहितो ना. धन्यवाद. तुमच्या टाळ्या आल्या की माझा उत्साह वाढेल. काय वामनराव, हे दृश्य काय अडचण आहे? वस्तू कशासाठी घ्यायचे दादासाहेब? अरे प्रेमानं देतोय आम्ही, त्याचा एवढा गा जेवायचा कशासाठी? मुकाटानं घ्या चला. म्हणजे 100 रुपयाच्या मोबदल्यात आमचं लाख मोलाचं मत तुम्हाला द्यायचं?
अहो आमचा अधिकार हरामखोर. मतदार म्हणून तुला जसा अधिकार आहे तसा उमेदवार म्हणून मलाही अधिकार आहे. हे उतर रे याला. साहेब चुकलं. तुम्ही तुमच्या पाया पडतो. मी तुम्हाला माझ्याशी पुस्तकात वाचून बोलतोस. थोरांचा विचार सांगतोस तेही माझ्या विरोधात. तुमच्या विरोधात जाणार नाही. तुमच्या विरोधात जाणार नाही. एक जरी मत फुटलं ना तरी जबाबदार तुला धरीन. झाल्यावर लक्ष ठेवा. जी. आणि पांडुरंग माझ्यासाठी धावून आला या चित्रपटामध्ये भजनी मंडळाचा प्रमुख म्हणून मी बसलो. पहिलं रंगाचं बोट दीपालीताई माझ्या चेहऱ्याला लागलं. जाधव मामांनी मेकअप केली आणि सुरुवात झाली. पहिला चित्रपट दिला. त्यानंतर झुंजार नावाचा पूर्ण सगळी गाणी असलेला चित्रपट त्यांनी मला दिला. आणि मनामध्ये कितीतरी दिवस दरवळणारी ओवी, तो एक कालखंड होता साधारण 20-25 वर्षापूर्वीचा. त्यावेळेला श्रीपदान चित्रपट येत होते. अलका कुबलचेही चित्रपट त्या दरम्यान येत होते. सगळं जनरल स्टोअर, हळदी कुंकू बांगड्या असे सगळे कथानक असलेले चित्रपट त्या दरम्यान येत होते. शिवाजी पाटलांचं पिक्चर मी लिहायला घेतलं. कथा, पटकथा, संवाद, गाणी. तो चित्रपट होता सासरची का माहेरची. माझी आवडती गायिका उत्तरा केळकर. मला फार वाटायचं, उत्तराताईंचे गाणे मी खूप ऐकायचो. सकाळी 6:10 आकाशवाणी केंद्र सुरू केलं की मनामध्ये आनंद लहरी निर्माण होणारी गाणी, सुंदर गाणी त्या कालखंडामध्ये ऐकायला मिळायची. त्याच कालखंडामध्ये मी अनेक लोककथा ऐकत होतो, लोकगीतं ऐकत होतो, कविताही लिहित होतो. जास्तीत जास्त कविता मी ओवी या प्रकारात लिहित होतो. आजही मला ओवी हा प्रकार अत्यंत सोपा वाटतो. आणि मग शिवाजी पाटलांनी मला सांगितलं की बाबासाहेब, ती जी मुलगी आहे त्या मुलीच्या पतीचं निधन झालेलं आहे. मुलगी ती एकटीच पडलेली आहे माहेरी, सासरी. आणि माहेरी भाऊ तिच्याकडे लक्ष देत नाहीत. वडील पाय मोडून घरात पडलेले आहेत. शेतकरी कुटुंबाची गोष्ट होती.
भारती पाटील आईची भूमिका करत होती आणि एक मला जात्यावरची ओवी पाहिजे म्हणी आणि ती ओवी मी त्यांना करून दिली. त्या ओवीचे आता लाखो रील झाले, लाखो रील तुम्ही पाहिलेले आहेत. तर दादा ती ओवी होता. चित्रपटात येण्याच्या अगोदर मी अनेक तमाशे पाहिले. तमाशा हा माझा आवडता विषय आणि मला असं वाटतं की लावणी हे महाराष्ट्राचं वैभव आहे. म्हणून तर भारत सरकारने सुलोचनाबाई चव्हाण यांना पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला. लावण्या लिहायला मला फार आवडतं, फार छान कलात्मक लावण्या लिहितो. पण चित्रपटात तसं चालत नाही. चित्रपटात मागणी तसा पुरवठा आपल्याला लिहावं लागतं. मी चित्रपटात नव्हतो दादा, त्यावेळेला मी लक्ष्मीबाई कोल्हापूरकरांच्याकडे जायचो. त्यांनी 5-6 चित्रपट नृत्य दिग्दर्शन केलं. एक होता विदूषक रावसाहेब गंधाला मातीला, हौसा मंजुळा कोल्हापूरकर नावाने त्यांचा तमाशा होता आणि डॉक्टर जब्बार पटेलांच्या चित्रपटांचं दिग्दर्शन, नृत्य दिग्दर्शन त्या करायच्या. आणि मला असं वाटायचं की लक्ष्मीबाईंनी माझ्या नावाची शिफारस करावी, म्हणून मी लक्ष्मीबाईंच्याकडे जायचो. लक्ष्मीबाईंना म्हणायचो की जब्बार पटेल साहेबांना सांगा ना की मला तुमच्या चित्रपटाचं गीत लेखन द्या. पण इथले गणित दीपालीताई सगळे वेगळे असतात ना. त्या म्हटल्या की सौदागर भाऊ, असं नाव सुचवून कुणी कुणाला काम देत नाहीत. ते तिथं नाधो महानोर गाणे लिहितात, तिथं तुमचे गाणे कोण घेणार. पण माझी एक भाबडी समज. मग त्यांनी एकदा माझी परीक्षा पाहायचं ठरवलं. त्या म्हटल्या की हा माणूस सारखं सारखं म्हणतोय ना मला चित्रपटाची गाणी द्या, चित्रपटाची गाणी द्या, बघू तरी हा माणूस काय लिहितो, कसं लिहितो. त्या म्हटल्या आम्ही एक संगीत नाटक करतोय, मधु कांबीकर आणि मी, आणि त्या संगीत नाटकासाठी बाळ पळसुले संगीत देणार आहेत. बाळ पळसुले माझे आवडते संगीतकार. सुषमा शिरोमणीच्या सगळ्या चित्रपटांची गाणी, सुपरहिट गाणी आणि लावण्या तर त्यांनी राम कदम आणि बाळ पळसुले यांनी या महाराष्ट्राला लावण्या फार सुंदर दिलेल्या आहेत. म्हणून मला बाळ पळसुले आवडायचे. त्यांनी बाळ पळसुलेंचं नाव मला सांगितलं आणि मला म्हटलं की बाबासाहेब, त्या नाटकामध्ये तो जो सरदार आहे तो सरदार बैठकीला येतो रंगमहालामध्ये आणि रंगमहालात आल्यानंतर तिला तो निळ्या रंगाचा शालू देतो. चंद्र उगवून असा वरती आलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या बायका जेवढे अलंकार वापरतात तेवढ्या अलंकारांचं वर्णन असलेली मला एक छोटी लावणी लिहून द्यायची 9 ओळीची. किती दिवस लागतील. मी नेहमीच्या प्रथेप्रमाणे त्यांना सांगितलं 5 मिनिटात देतो ना. त्या म्हटल्या काय शक्य आहे 5 मिनिटात देताय, उद्या मला पहाटे मुंबईला निघायचं आहे आणि तुम्ही म्हणताय 5 मिनिटात. हो म्हटलं. आणि तिथं बैठक चालू होती लावणीची, ढोलकी वाजत होती, तिथं पायपिटी सुरू होती, बैठका चालू होत्या, बैठकीच्या लावण्या सुरू होत्या. मी पलीकडच्या रूममध्ये गेलो आणि त्यांनी मला सांगितलं की निळ्या रंगाचा शालू तिला दिलेला आहे, सगळ्या महाराष्ट्रातल्या बायका जेवढे अलंकार वापरतात तेवढ्याचं त्याच्यात वर्णन पाहिजे. तो तिला पुतळ्या तिच्या अंगावर चढवतो. त्यावेळेला आम्ही एक ढोलकीचा तोडा घेणार आहोत आणि ती शहार ते सुद्धा आम्हाला त्याच्यामध्ये दाखवायचं आहे. हे सगळं त्याच्यामध्ये आलं पाहिजे म्हटलं. आणि मग मी त्यांना लावणी लिहून दिली. ती लावणी अशी होती. रात नेसली शालू निळसर कंठी घातला चंद्रमणी, रात नेसली शालू निळसर कंठी घातला चंद्रमणी, शृंगाराचे रंग लुटाया रंगमहाली या होधनी, वजर टिकेला लख चांदन रत्न मोत्यांची माळ झुले, चांदीच्या या चित्तांगाला राजवरखी ग 5 फुले, कमरपट्ट्यानं मिठी घातली चमचम करते हिरकणी, रात नेसली शालू निळसर कंठी घातला चंद्रमणी, हिमरंगाचे जोडे तोडे हसती जरीच्या काठाला, महाल दिव्यांचा रंग लाभला माझ्या बांधीव घाटाला, गगन जाईचा गंध दरवळे मंथर रात्री माझ्या मनी, रात नेसली शालू निळसर कंठी घातला चंद्रमणी. आणि शेवटचा अंतरासा लिहिला. नक्षत्रांची नथ घातली सर्जा रुपेरी थरथरतो, तुम्ही राजसा पुतळ्या चढविता काटा अंगावर सरसरतो, गोठ पाटल्या किनकिन करती देहाची या जळत धुनी, रात नेसली शालू निळसर कंठी घातला चंद्रमणी, शृंगाराचे रंग लुटाया रंगमहाली या होधनी. बाईंना लावणी मी दिली आणि बाई एवढ्या खुश झाल्या, आल्या, दोन्ही हात माझ्या डोक्यावर ठेवले आणि मला त्या म्हटल्या की बाबासाहेब जगदीश खिबुडकरांच्या नंतर या महाराष्ट्राला सुंदर लावण्या तुम्ही द्याल. परंतु मी ज्या प्रकारच्या लावण्या लिहितो, निसर्गाच्या लावण्या लिहितो की हिवाळ्यातलं निळं चांदणं आज सुगंधी करा, नव्हाळीतला गरम हुरडा देते तुला पाखरा, पुसमाघाची पडली थंडी
पिवळ पक्षाच्या आल्या झुंडी, वटवाऱ्याचे चुंबन घेता काटा फुटे सरसरा, नव्हाळीतलं निळं चांदणं आज सुगंधी करा. ह्या ज्या लावण्या मी लिहितो तर अशा लावण्या तिथं चित्रपटात चालत नाहीत. तिथं त्यांना जे कथानक त्यांचं आहे त्या कथानकानुसार आपल्याला लिहावं लागतं. आणि आज गजाभाऊंच्या स्मृतीला अभिवादन करून मी लावणीची आठवण सांगतो आहे. बऱ्याचदा मला माझी डॉक्टर मुलगी जी सिंगापूरला असते ती मला सांगत असते की पप्पा तुम्ही लावण्या सादर करू नका, परंतु आज भाऊंना मी अभिवादन करून ही लावणी तुमच्यासाठी समर्पित करतो. एक आठवण, नाशिकचा एक चित्रपट निघत होता, आनंद बच्छाव नावाचा एक अत्यंत प्रतिभाशाली दिग्दर्शक या नाशिकमध्ये आहे. नाशिकची तुमची चित्रपटांची परंपरा दादासाहेब फाळकेंच्यापासून फार मोठी परंपरा आहे. आणि आनंदाने मला बोलवलं आणि मला म्हटलं की बाबासाहेब जामखेडला एक सत्य घटना घडली. एक कोट्याधीश माणूस एका तमाशा कलावंतिनीच्या नादी लागला आणि तो भिकेला लागला, त्यांनी तिचा खून केला असं कथानक असलेली एक छोटी बातमी राजेंद्र संचेती साहेब त्यांनी मला दाखवली. आणि मला म्हटलं की बाबासाहेब याची कथा, पटकथा, संवाद आणि गाणे तुम्ही लिहून द्या. मी संवाद, कथा, पटकथा सगळं लिहून दिलं. संवादसुद्धा अत्यंत छान प्रभावी लिहिले होते. त्याच्यामधली ती जी दीपाली सय्यदची आत्या प्रेमा किरण, तिच्या तोंडी एक मी संवाद दिला होता. तो संवाद असा होता की आपण तमाशातल्या बायका, पुरुष बोलवायचा आपला धंदा, आपण पुरुषांच्या मिश्यावर नाही पुरुषांच्या खिश्यावर प्रेम करायचं, असे संवाद मी त्याच्यामध्ये लिहिले होते. गाणे सगळे करून झाले आणि आनंदनी मला सांगितलं की बाबासाहेब ही तुमच्या नगर जिल्ह्यातली गोष्ट आहे आणि म्हणून मला यात एक ऊसमळ्याची लावणी पाहिजे म्हटलं अण्णा माडगुळकरांनी किती सुंदर लावणी लिहिली आहे. फड सांभाळ तुऱ्याला गाला, तुझ्या उसाला लागल कोल्हा. याच्या पलीकडे जाऊन मी काय ऊसमळ्याची लावणी लिहिणार आहे. म्हटलं ठीक आहे मी लिहून देतो. त्यांच्याबरोबर आनंदच्या बरोबर आणखीन एक माणूस होता. तो म्हटला की बाबासाहेब लावणी एकदम अशी कडक लावणी आली पाहिजे, कडक लावणी. मग मी त्यांना एक लावणी ऐकवली. ती लावणी अशी होती, उन्हाच्या पारी भर दुपारी गंमत येऊ द्या न्हाण्यामध्ये मला पवायला. ते म्हटले नाही नाही अशी नको, मला ऊस मळ्याचीच लावणी पाहिजे. म्हटलं ठीक आहे मी तुम्हाला ऊस मळ्याची लावणी लिहून देतो, कडक लावणी लिहून देतो, पण जर ती सेन्सॉरला अडकली तर तुम्ही म्हणायचं नाही बाबासाहेब तुमच्यामुळं आमचे 5 लाख रुपये वाया गेले म्हणून, आणि सेन्सॉरला अडकली तर मी त्याला जबाबदार नाही. ते म्हटले आम्ही बघून घेऊ. आणि मी त्यांना लावणी लिहून दिली. ती लावणी अशी होती, तुमचा पिकला मळा नका लावू लळा, माझ्या जवळ पाहुणं तुम्ही येऊ नका, मला ऊसाच्या फडात नेऊ नका, मला ऊसाच्या फडात नेऊ नका. रेकॉर्डिंग सुरू झालं आणि रेकॉर्डिंग सुरू झाल्यानंतर मला वैशालीताईचा फोन आला. वैशाली सामंत मला म्हटले की दादा लावणी फार कडक झालेली आहे, मी तुम्हाला शब्द बदलायला लावत नाही, पण मला असं वाटतं की ही लावणी सेन्सॉरला अडकेल. म्हटलं मग काय करायचं. म्हणे तुम्हाला याच्यावरचा पर्याय माहिती असेल ना काय करायचं. हो म्हटलं, जसा एखाद्याला विंचू चावल्यानंतर एखाद्याला विंचू चढावता येतो आणि एखाद्याला उतरावता येतो, मला तसा तो विंचू उतरावता येतो म्हटलं. म्हणे काय करणार तुम्ही. म्हटलं याला मी झील टाकतो, झील. संगीतकाराला विचारलं झील टाकायला जागा आहे का. हो म्हटले, आपण मधले जे म्युझिक पीस आहेत ना तिथं झील टाकू म्हणे, म्युझिक पीस कट करू आणि तिथं झील टाकू. मग झील अशी लिहिली की मूळ शब्द असे होते, तुमचा पिकला मळा नका लावू लळा, माझ्या जवळ पाहुणं तुम्ही येऊ नका, मला ऊसाच्या फडात नेऊ नका. आणि झील अशी टाकली, नाजूक ही बया हिलालई माया, ऐका जरा दाजी करू नका राजी, असं खुरपायचं काम हिला देऊ नका, हिला ऊसाच्या फडात नेऊ नका. आणि ती लावणी झाली, सेन्सॉरला अडकली नाही, काय नाही. दादा जरा ती लावणी. गंमत आहे, माझ्या आयुष्याची सुरुवात अभंगापासून झाली. अभंग म्हटलं की भक्ती, भक्ती म्हटलं की कीर्तन, आणि कीर्तन हा शब्द आपण जर उलटा केला तर नर्तकी शब्द तयार होतो, आणि नर्तकी हा शब्द उलटा केला तर कीर्तन शब्द तयार होतो. कीर्तनकाराच्या हातातले टाळ आणि नर्तकीच्या पायातले चाळ या दोन्हीचंही महाराष्ट्राला सारखंच आकर्षण आहे. म्हणून महाराष्ट्रातला माणूस जसा विठ्ठलाच्या वारीत उभा राहतो तसाच तो तमाशाच्या बारीमध्ये उभा राहतो. त्याला टाळ आवडतात तसेच त्याला चाळ आवडतात. ज्यांना टाळ आवडतात, भक्ती आवडते, ते पूर्वेला पंढरीच्या पांडुरंगाला जातात, आणि ज्यांना चाळ आवडतात, ज्यांना शृंगार आवडतो, ते पश्चिमेला अकलूजच्या लावणी महोत्सवाला जातात. म्हणून महाराष्ट्रातल्या माणसाला अभंगही आवडतो तशीच त्याला लावणी आवडते. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. म्हणून कविश्रेष्ठ गदी माडगुळकर म्हणतात की एका मोले विकतो घ्या रे विरह आणखी प्रीत, गीत हवे का गीत. मग गाण्याचं दुकान बाबासाहेब सौदागर उघडून बसल्यानंतर त्याला सगळ्या प्रकारचे गाणे लिहिता आले पाहिजेत. आज माझ्यासमोर आमचे गुरुवर्य या नाशिक जिल्ह्यातील एक अत्यंत प्रतिभाशाली कवी विजयकुमार मिठे उपस्थित आहे. दादांना मी अभिवादन करतो. खूप सुंदर निसर्ग कविता मी लिहायचो आणि त्यावेळेला वाङ्मयीन नियतकालिका माझे कविता छापत नव्हते. ते म्हणायचे की ही कविता जुनाट झाली.
वाङ्मय नियतकालिका कविता छापत नाहीत, आकाशवाणीवर आपल्या कविता म्हटल्या जात नाहीत. आणि त्या दरम्यान मला माई भेटली सिंधुताई सपकाळ, मला म्हटले की 52 कशी सोनं आहे तुझ्याकडं, कशासाठी तू मनाला लावून घेतो, नाही छापत तर नाही छापू देत तुझ्या कविता. आणि मला असं वाटलं की आता माझी कविता विहिरीच्या काठावर गेली आणि आता ती आत्महत्या करते आहे. आणि ती ज्या वेळेला आत्महत्या करायला गेली त्याच वेळेला मला तुमच्या नाशिकचा हा सुपुत्र भेटला, विजयकुमार मिठे. विजयकुमार मिठेंनी माझी कविता त्यांच्या कादवा शिवारमध्ये छापली आणि आमची दोघांची एवढी घट्ट मैत्री झाली. आजही आपल्या गेय लिरिकल निसर्ग कविता विजयकुमार मिठे छापतात, म्हणून मी त्यांना अभिवादन करतो. आणि मी जी कविता लिहितो ती कविता चित्रपटात त्यांना चालत नाही, त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे आपल्याला लिहून देत असतो. किती सुंदर मी वर्णन करतोय बघा हिवाळ्यातल्या पहाटेचं. पहाट पवळ्या कुसुंब वेळी हिम हिवाळा उतरून आला, नक्षत्रांच्या क्षितिजावरती तलमधुक्याचा निळसर शैला, ढवळ्या पिवळ्या माळा लेवून नभात निघते सोन पालखी, गगन जाईच्या बहर तरूवर उतरू येते हलकी हलकी, बगळ्यांचा तो थवा थांबतो शेंदूर भरल्या बंधाऱ्याला, पहाट पवळ्या कुसुंब वेळी हिम हिवाळा उतरून आला. अशी कविता. किंवा दुसरी निसर्ग कविता मी लिहितो जिचं माझं पहिलं गाणं रामकदमांनी पुणे आकाशवाणीला केलं. ती निसर्ग कविता पहा की सोन पाखर आली पिकावर पौष पिवळे ऊन पडे, हळू शेंदग पाणी साजनी खळखळ करती तुझे चुडे, पदरावरती फुले मोहरी हळद फुलांचा बहर गळे, निळ्या धुईची शाल पांघरून ऊन नेसले रान मळे, जवस फुलावर आभाळ सांडल लाल झुलतसे राजगिरा, नजर पुरेना उभ्या शिवारी अशी जवारी आली भरा, पोहऱ्याने पाणी हिंदळून ओले झाले काठकडे, विहिरीच्या या निळ्या पाण्यानं भरव तुझे ग लाल घडे, सोन पाखर आली पिकावर पौष पिवळे ऊन पडे, हळू शेंदग पाणी साजनी खळखळ करती तुझे चुडे. पण असं तिथं चालत नाही. आणि मग एवढी सुंदर कविता माझी बाजूला पडत होती आणि हा प्रवास सुरू झाला. प्रवास करत 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 100 चित्रपट झाले. आणि मध्यंतरी तुमच्या नाशिकचे कलेक्टर मोहनराव ठोंबरे यांचा मला फोन आला. प्रतापदादांनी माझी शिफारस केली की बाबासाहेब सौदागर फार छान लावण्या लिहितात, फार छान गाणे लिहितात. ते म्हटले एक दोन गाणे नको, सगळी गाणी त्यांना लिहिता आली पाहिजेत. म्हटले सगळ्या प्रकारचे गाणे ते लिहितात, त्यांना बोलवा. आणि जुगाड नावाचा चित्रपटाची पटकथा प्रताप गंगावणेंनी लिहिली. अत्यंत सुंदर अशी ती पटकथा त्यांनी लिहिली होती. आणि गाण्यांच्या जागा काढल्यानं मला बोलवलं ते गाणे लिहायला. आणि मी तिथं गाणे लिहायला गेलो. तर गाणे लिहायला गेल्यानंतर त्या रूममध्ये असे 10-12 लोक बसलेले होते. आणि त्यांच्यासमोर मला ते सांगायला लागले की बाबासाहेब असं गाणं पाहिजे, तसं गाणं पाहिजे, तसं गाणं पाहिजे. त्याप्रमाणे मी त्यांना 5 गाणी लिहून दिली. माझे काही गाणे मी दादा दत्तकही दिले बरं का, त्याला माझं नाव नाही आहे आणि मी मुद्दाम माझं नाव नाही लावलं. माझ्या काही कविताही दत्तक दिल्या. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं जे शीर्षक गीत आहे ते बाबासाहेब सौदागरने लिहिलं आणि त्याला दुसऱ्याचं नाव लावलं. दत्तक देऊन टाकलं दत्तक. एक गाणं माझं आता किती चाललंय ते सध्या, आमचा नेता लय पॉवरफुल, ते गाणंही मी दत्तक देऊन टाकलं. चल बाबा माझं नको नाव लावू, चल मला 25,000 रुपये मिळत आहेत ना, चला मी फक्त गाण्यावर जगलो. माझ्या आयुष्यात गाणं नसतं तर आयुष्याचं रडगाणं झालं असतं. आणि मग त्यांनी मला तिथं बोलवलं आणि सांगितलं की बाबासाहेब एक अतिशय कडक लावणी आम्हाला पाहिजे म्हटले. आणि ही कडक लावणी हा जो प्रकार आहे मला फार फार त्रास देतो, फार अस्वस्थ करतो. मी म्हणतो की माझ्याकडच्या चांगल्या लावण्या हे लोक का घेत नाहीत, असंच का मला मागतायत. म्हटलं ठीक आहे मी देतो लिहून तुम्हाला. एक शैलेश धरणगावकर नावाचा संगीतकार होता आणि मी लावण्या लिहायला बसलो. त्या दिवशी मस्त लावण्या त्यांना मी लिहून दिल्या. पहिली लावणी लिहिली ती तुम्ही मारला खडा जीव झाला येडा, पोळं मधाचं फांदीवर फुटलं, मोहळी इश्काचं दुपारी उठलं. नाही म्हटलं ही नाही चालणार. असं करत करत मी 13-14 लावण्या लिहून दिल्या. 13-14 लावण्या त्यांनी बाजूला टाकून दिल्या. आणि मी एवढा हैराण झालेलो होतो. त्या दरम्यान मी नोकरी सोडलेली होती आणि मी पूर्णतः या गाण्यावर अवलंबून होतो. मी बायकोला फोन केला आणि मी बायकोला म्हटलं की कविता मला असं वाटतं हा पिक्चर सोडून द्यावा. ती म्हटली काय झालं. म्हटलं माणसं फारच अवघड आहेत बाबा, फार काय सांगतायत. 10-12 लोक इथं बसलेत आणि 12-13 लोक मला सांगतायत. प्रत्येकजण मला सूचना करतोय की असं पाहिजे तसं पाहिजे. एक म्हणतोय एकदम कडक लावणी पाहिजे. दुसरा एक जण तिथं आला, त्याच्या गळ्यामध्ये माळ होती,
कपाळाला टिळा लावलेला होता. मला थोडी शिंदू त्याच्याविषयी सहानुभूती वाटली. म्हणलं हा तरी बिचारा आपल्याला सांप्रदायिक दिसतोय, हा तरी आपल्याला सांगा की बाबासाहेब कडक नको, साधं लिहू काही. पण तोही त्याच्यातला आणखी बिलंदर निघाला. तो मला म्हटला की बाबासाहेब ते पहा अण्णा माडगुळकरांच्या लावणीमध्ये कसं आहे, मी पतंग उडवीत होते, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले माझे आभाळी जडले डोळे, माझा पदर भुईवर लोळे, उर कोपरांनी दडवित होते बाई मी पतंग उडवितो. त्याच्यात कसं अध्यात्म आणलं म्हटले अण्णा माडगुळकरांनी, तसं अध्यात्म त्या लावणीत आलं पाहिजे. म्हटलं काय अध्यात्म काय आणायचं दादा? तर ते म्हटले की ती पूर्ण काळोखात बुडालेली आहे आणि भगवंत तिच्यामध्ये प्रकाश निर्माण करतो, प्रकाशाचं चैतन्य तिच्यामध्ये निर्माण करतो, ते चैतन्य तिच्यामध्ये आलं पाहिजे आणि काळोखातून तिला वाढ दिसली पाहिजे. म्हटलं वा गुरु. मी त्यालाही नमस्कार केला, त्या 12 जणांना नमस्कार केला आणि त्यांना कडक लावणी करता करता 35 लावण्या लिहून झाल्या. 35 लावण्या बाजूला फेकल्या आणि मी शैलेश धरणगावकरला म्हणलं शैलेश आता माझा अंत झाला बाबा, आता मी नाही लिहू शकत, मला आता निघायचं. मी माझी बॅग भरली, निघालो मी. मला तुमच्या पिक्चरची गाणी नाही करायची बाबा, मी हारलो आता, असं म्हणून मी तिथून निघालो. आणि बायकोला फोन केला, तिकडून तिने मला सांगितलं दोन्ही मुली मेडिकल कॉलेजला शिकताय, दोघींची फी भरायची, मोठी MBBSला आहे, धाकटी BAMS करते, यांची फी भरायची, पैसे भरायचे. एक तर त्या गाण्याच्या नादापायी तुम्ही नोकरी सोडून दिलं आणि नाशिकच्या बाया फार डेंजर बाबा, मी फार बायकोला घाबरतो. आणि ती मला म्हटली की तुमच्या गुरूंनी कानातली बुगडी नटबोल्टासारखी फिक्स असते म्हणे, ती सांडत नाही तरी त्यांची बुगडी साताऱ्यात सांडली ना म्हणे, मग तुम्हाला काय कडक लावणी लिहायला अडचण आहे, लिहा म्हटली कडक लावणी, पैसे घेऊन या घरी. मग मी प्रतापला म्हटलं प्रताप मला नाही लिहायचं. पण प्रतापला माझा स्वभाव माहिती की बाबासाहेबाला निसर्ग कवितेवर बाबासाहेबाला बोललं की बाबासाहेब पघळतो. प्रताप गंगावणींनी काय केलं त्यावेळेला, माझा पिवळण नावाचा कविता संग्रह काढला आणि त्याच्यातली एक मला कविता वाचून दाखवली. आरासला मळा सजनाने लळा मला लावियेला बाई, कोऱ्या माझ्या देहावर केली रोषणाई, आपण या कवितेची बैठकीची लावणी करू म्हणे. आणि असं म्हटल्यानंतर मी पघळलो आणि मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला कडकच लावणी पाहिजे ना, देतो मी लिहून. पण बघा म्हटलं लावणी परत सेन्सॉरला अडकली तर. नाही म्हटलं सेन्सॉरला अडकणार नाही. आणि बरोबर ती लावणी 1.5 महिना सेन्सॉरला अडकली. ती लावणी मी अशी लिहिली, तो म्हटला ना अध्यात्म पाहिजे, त्याच्यात अंधार आहे असं सगळं. आणि मला माझं पाचेगावचं बालपण आठवलं. आम्ही तमाशा पाहायला जायचो. तमाशा पाहायला जाताना कापड्याच्या चिंध्या घ्यायच्या दादा, त्याच्यावर डिझेल टाकायचं, त्याचा टेंभा करायचा आणि त्या टेंभ्याच्या उजेडात पळत पळत जायचं ढोलकीचा तोडा संपेपर्यंत. गण सुरू झाला की पहिल्यांदा मी पुढं जाऊन बसायचो. अजूनही मला मित्र म्हणतात की बाबासाहेब पुढं जाऊन तू काय पाहत असतो रे? मी म्हणतो मला मुद्रा अभिनय पाहायचा असतो त्यांच्या चेहऱ्यावरचा, की ते काय सादरीकरण करतात. आणि मग ते सगळं मला आठवलं आणि मग मी लावणी लिहिली. ती अशी लिहिली, हात हाती धरा थांबा मुक्काम करा, हात हाती धरा थांबा मुक्काम करा, रात अंधारी राया मला नटवा, तुमच्या टेंभ्यानं मशाल पेटवा, माझी टेंभ्यानं मशाल पेटवा. वारं वादळ सुटलंय फार, वीज जाऊन झाला अंधार, ऐका हो कारभारी संधी आली भारी, अंतर दोघातलं आपल्या मिटवा, तुमच्या टेंभ्यानं मशाल पेटवा. ते म्हटलं आणखीन कडक पाहिजे. म्हटलं देतो, थांबा दम काढा. शेवटचा अंतरा असा लिहिला, मला एकलीला वाटतंय भ्यावं, अशा एकांती जवळ मला घ्यावं, मला एकलीला वाटतंय भ्यावं, अशा एकांती जवळ मला घ्यावं, या हो माग माग करा मला जाग, झोप लागल तव्हा मला उठवा, तुमच्या टेंभ्यानं मशाल पेटवा, माझी टेंभ्यानं मशाल पेटवा. ती करून दिली लावणी, सुंदर लावणी झाली. वैशाली माडेनी गायली. आणि मला फोन आला कलेक्टर साहेबांचा की बाबासाहेब तुमची लावणी अडकली सेन्सॉरला. म्हटलं काय झालं? मी उत्तर देतो ना काय झालं. तर ते म्हटलं या. मी गेलो मुंबईला. तर म्हटलं काय झालं? तर ते म्हणले का त्याच्यामध्ये ते तुमच्या टेंभ्यानं नको. म्हटलं तुमच्या नको तर मग कोणाच्या टेंभ्यानं? पेटवा ना, पण पेटवा ती लावणी एकदाची. त्या लावणीनं मला फार त्रास दिला आहे बाबा. आणि मग तिथं तो तुमच्या शब्द काढला आणि तिथं पंच केलं, माझी टेंभ्यानं मशाल पेटवा. काय अर्थ बदलला मला सांगा? अर्थ तोच राहिला. दादा जरा दाखवा ना ती लावणी. सगळ्या प्रकारची गाणी थोडी थोडी पाहत आपण पुढे जाऊ. तुम्ही बोर नाही झाले? धन्यवाद. तर तिची एखादी लावणी किती यश मिळवू शकते, किती सुंदर ती होऊ शकते, अशा एका लावणीची झलक आपण आता जरा पाहूयात. दादा 5 नंबर. काय काय मागणी असते लोकांची, काय काय ती पुरवावी लागते सिनेमा धंद्यामध्ये. परममित्र
युवा दिग्दर्शक प्रतीक कुमार मिठे त्यांचं मी स्वागत करतो. युवा पिढीसाठी वेगळं गाणं लिहावं लागतं. आता 60ला आल्यानंतर मला लोक विचारतात की बाबासाहेब तुम्हाला युवकांसाठी त्यांच्या मनातले भाव कसे टिपता येतात. तर काय आहे, आपण तरुण मुलांच्या गप्पा प्रतीक चोरून ऐकल्या ना मुलांच्या, तर त्या फारच भारी असतात. मुलींच्या ऐकल्या तर त्या तर आणखीन भारी असतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कधीतरी कवितेचं ध्रुपद सापडतं. आत्ता मध्यंतरी मी दादरला गेलो होतो एका सिनेमाचे गाणे लिहायला, आणि एक मुलगा दुसऱ्या मुलाला सांगत होता, अरे म्हणे तिने माझ्याकडं ना वळून पाहिलं आणि मला कसंच झालं म्हणे. तो म्हणे काय झालं म्हणे, माझं डाव्या बाजूचं हार्ट आहे ना डायरेक्ट उजव्या बाजूला गेलं म्हणे. अरे म्हटलं ही काय पंचलाईन सुंदर आहे, याचं गाणं काय आपल्याला सुंदर करता येईल. आणि मग ह्या अशा ज्या गोष्टी असतात, ह्या गोष्टी आपल्याला गाणं लिहायला फार छान हे करतात. आता माझे गाणे प्री वेडिंगला सध्या खूप चालू आहेत. असंच एक प्री वेडिंगला आता गाजत असलेलं गाणं, त्याची एक आठवण अशी आहे. शिवा नावाचा चित्रपट मी करत होतो. आदित्य बेडेकर त्याचे संगीतकार, आणि माझी मानसकन्या ॲडव्होकेट स्वाती नखाते, तिने सांगितलं की माझे काका या चित्रपटाचे गाणे लिहितील मोरे साहेबांना. मी मोरे साहेबांकडे गेलो. मोरे साहेब मला म्हटलं की बाबासाहेब तुमच्या आधी 14 कवी इथं झटून गेलेले आहेत आणि ते माझ्या पिक्चरचे गाणे लिहू शकले नाहीत. म्हटलं ठीक आहे, मी प्रयत्न करून पाहतो, पण मी 15वा कवी असा असेल की मी मागे फिरणार नाही. तुम्हाला जसं हवं आहे तसं मी गाणं करून देईन. म्हटलं लगेच गाणं करून द्या, मला एक प्रेमगीत पाहिजे. आदित्य बेडेकर पलीकडच्या रूममध्ये बसलेले आहेत. किती वेळ लागेल, संध्याकाळपर्यंत गाणं होईल. अहो म्हटलं संध्याकाळ कशाला, 5 मिनिटात गाणं देतो ना. आणि मी काय करतो माहिती का, माझ्या ज्या लोकलयी आहेत ना त्या लोकलयी मी तिथं चित्रपटाची गाणी लिहिताना वापरतो. मग त्यांना 5 मिनिटात गाणं द्यायचं होतं. माझी एक लोकलय होती, माझी एक कविता होती. कुंद्याच्या पटात चित्तूर गातो गाणी ओ, चित्रिणीच्या पंखाला मोत्याचं पाणी ओ. कुंद्याच्या पटात चित्तूर गातो गाणी ओ, चित्रिणीच्या पंखाला मोत्याचं पाणी ओ. पिवळा संग पिवळण तरवडीत निसली, भंडारून देह सारा हळदच नेसली. खाल्लाय बाई राघून दुर्राड्याचा इडाग, पिचकन मैने राती तुहा बिल्लोरी चुडाग. हीच लय वापरली. आणि ते म्हटले ती मुलगी त्याला चंद्रासारखी दिसते, त्याच्यात आलं पाहिजे हा बाबासाहेब. म्हटलं अहो चंद्रावर किती डाग असतात, चंद्र वगैरे नको. नाही म्हटलं चंद्रच त्याच्यात आला पाहिजे. म्हटलं ठीक आहे, चंद्र आणायचं ना तुम्हाला. मग मी लिहिलं, चंद्रावाणी रूप तुझं काळजात ठसल, प्रेम वेड पाखरू हे मनामध्ये घुसलं. या लईमध्ये ते गाणं लिहून आणलं. अवघ्या 5 मिनिटात गाणं आणून दिलं, संगीतकाराला दिलं. त्यांनी त्याला चाल लावली. चाल लावल्यानंतर ते गाणं इतकं सुंदर झालं की आता महाराष्ट्रभर सध्या प्री वेडिंगला ते गाणं चालतं आहे. त्याची आपण थोडीशी झलक ऐकूयात. दादा तुम्हाला धन्यवाद बरं का, फार छान केलं तुम्ही, फार छान. जाताना मला नंबर द्यायचा आणि तुमच्याबरोबर फोटो काढायचे तुम्हाला. चंद्रवाणी रूप तुझं काळजात ठसलं, चंद्रवाणी रूप तुझं काळजात ठसलं, प्रेम वेड पाखरू हे मनामध्ये घुसलं. साजणी साजणी हे चंद्रवाणी रूप तुझं काळजात ठसलं, प्रेम वेड पाखरू हे मनामध्ये घुसलं. साजणी हो साजणी.
जागतो मी दिस राती झोप पार उडाली, जागतो मी दिस राती झोप पार उडाली, फिरतीच्या वादळात नौका माझी बुडाली, पाहिलं तुला तरी नाही नाव गाव पुसलं, चंद्रवाणी रूप तुझं काळजात ठसलं, प्रेम वेड पाखरू हे मनामध्ये घुसलं. बाळ निकमचा मला एकदा फोन आला. तुझा दुरावा नावाचा चित्रपट बाळ निकमचा मी केला. त्याच्याही पिक्चरचं गाणं प्री वेडिंगला मी अनेक ठिकाणी पाहिलं, अनेक ठिकाणी. त्याचा मला फोन आला, बाबासाहेब कुठं आहात? तर म्हटलं येडाबाबळीच्या रस्त्याने चाललो आहे. मला एक आत्ता गाणं पाहिजे होतं म्हणे. मी तुम्हाला एक चाल देतो म्हणे. आता काय झालं आहे की कपडे तयार आहेत आणि त्या मापाचं पोरगं पाहिजे. अगोदर संगीतकार धून देतो आपल्याला, ला 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 असं काहीतरी ऐकवत होतो आणि त्याच्यावर तो सांगतो की मला गाणं लिहून द्या. आता जर तिथं आपण कमी पडलो तर तिथं आपल्याला लोक नाकारतील, पण मी तिथंही कमी पडत नाही. त्यांनी मला तिकडून त्या संगीतकाराने धून ऐकवली आणि ते धून मी मनामध्ये घेतली आणि मला म्हटलं हे गाणं, म्हटलं लगेच देतो मी तुम्हाला. तिथून त्या येड्याबाबळीच्या रस्त्यानं मी निघालेलो. दुपारचं ऊन, माथ्यावर सूर्य तापलेला आणि अवघ्या 5 ते 7 मिनटात त्यांना मी गाणं लिहून दिलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं होतं की तिचा तोल जातोय, तो तिला मिठी मारतो, हे त्याच्यात आलं पाहिजे. म्हटलं बरं ठीक आहे. ती पाण्यात भिजून येते, त्याचं वर्णन आलं पाहिजे. बरं ठीक आहे. तिच्या काळजाला स्पर्श झालाय, ते त्याच्यात आलं पाहिजे. म्हटलं बरं ठीक आहे. तिचं काळीज धडधडायला लागलंय, ते त्याच्यात आलं पाहिजे. बरं म्हटलं ठीक आहे. हे सगळं रसायन समजून घ्यायचं. पुन्हा त्यांची बरहुकूम जी चाल आहे त्या चालीवर आपण शब्द द्यायचे आणि त्यातही गडबड होऊ द्यायची नाही. पुन्हा त्याच्यात बाबासाहेब सौदागर, कस्तुरलेल्या वगैरे हे जे आपली स्वतःची शब्दकळा आहे ती दिसली पाहिजे. असं ठरवून मी 5 मिनटात त्यांना ते गाणं दिलं आणि सध्या ते गाणं महाराष्ट्रामध्ये सगळीकडं धुमाकूळ घालतंय. त्या गाण्याची आपण जरा झलक पाहू. ते गाणं एवढं सुंदर चित्रित झालं की कोणी म्हणणार नाही बाबासाहेब सौदागरनी हे येड्याबाबळीत लिहिलेलं गाणं आहे. कन्याकुमारी आणि परदेशात त्याचं शूटिंग झालं. तर ते गाणं पाहूयात आपण. तिथपर्यंत आलो, अंतिम टप्प्याकडं वळतो आहे. कधीतरी मला थकवणारे माणसं भेटले. मला असं वाटतं आज तुमच्यापर्यंत यायला मिळालं. थोर शाहीर गजाभाऊ बिनी यांना मला अभिवादन करता आलं. पण आयुष्यात मी मागे वळून पाहतो त्यावेळेला दादा मला अगोदर 100 कौरव भेटले. खूप थकवलं त्यांनी, खूप थकवलं. त्यानंतर मला 5 पांडव भेटले, चांगले माणसं. बघा ना भगवंताचं गणित कसं आहे. त्यांनी 100 वाईट माणसं निर्माण केले, तेव्हा 5 चांगले माणसं निर्माण केले आणि 5ही दिशेला भनकल्यासारखे फिरतायत. अशी ही माणसं मला 5 भेटली आणि एक मला कृष्णासारखा माणूस भेटतो, माझ्या पाठीशी उभा राहतो, मला बळ देतो. प्रेमा किरणनी माझ्याकडं एक चित्रपट आणला. मोठे कलावंत रवी किशन, भोजपुरीतले सुपरस्टार खासदार आहेत आता ते. त्यांनी शिफारस केली की बाबासाहेब सौदागर नावाचा गुहा नावाच्या खेडेगावामध्ये एक कवी आहे, फार चांगल्या कविता लिहितो, फार चांगले गाणे लिहितो. मला फार भाग्याची गोष्ट वाटली ही की रवी किशन माझी शिफारस करतात हॅरी फर्नांडिस यांच्याकडं. मी गाणी करायला गेलो मुंबईला. तिथं गेलो तर निर्माते मराठी भाषिक नाहीत, दिग्दर्शक हॅरी फर्नांडिस मराठी भाषिक नाही, संगीतकार मराठी भाषिक नाही, कुणालाही तिथं मराठी भाषा कळत नाही. आणि मी मराठी चित्रपट करायला तिथं गेलो तर त्यांना एक दादा, एक कवी चिटकलेला होता, असेच लुंगे सुंगे गाणे लिहिणारा. तर तो म्हणे मी या चित्रपटात एक ॲटम सॉन्ग लिहिलं आहे. म्हटलं काय ॲटम सॉन्ग लिहिलं आहे? तर तो म्हणला कोंबडा कोंबडीचं काहीतरी. अरे म्हटलं काहीतरी नवं आणणार आहे, काय त्याच प्रतिमा आणताय. मग त्यांनी ठरवलं की हा पायजामा छाप माणूस तिकडून खेड्यातून आला आहे, याची जिरवायची. आणि मग तो माझी जिरवायला निघाला. माझ्या लक्षात आलं अरे रोज 12 घाटाची पाणी पिणारा तमासगिरातला तमासगीर माणूस मी. आणि त्यांनी ठरवलं की बाबासाहेबाची जिरवायची. अरे जे गोदावरीचं पाणी पिलेत, जे प्रवरीचं पाणी पिलेत, ते कुणाला सहजासहजी आहारी जात नाही दादा.
पुरून उरतात. तुमच्या नाशिकचे माणसं पहा, सगळ्यांना कसे पुरून उरतात. आणि याचा अनुभव मी दिवस रात्र घेतो. माझी बायको ती म्हणते थकायचं नाही, पुरून उरायचं सगळ्यांना. मी म्हणतो ये रे वा, याला म्हणतात गोदावरीचं पाणी. आणि मग म्हटलं थकायचं नाही. त्या कवीनं त्यांना सांगून ठेवलं, तिथं एक देशभक्तीपर गीत त्यांना पाहिजे होतं, भागवत मामा. आणि त्या देशभक्तीपर गीतामध्ये आजची जी अराजकता आहे ती सगळी अराजकता त्यांना चित्रित करायची होती. आणि ते देशभक्तीपर गीत त्यांना तुरुंगामध्ये त्याचं शूटिंग करायचं होतं. गाणारे रूपकोर राठोड, साधना सरगम, संगीतकार हॉलिवूडचा ज्याला मराठी येत नाही, अशी सगळी ती माणसं तिथं, ती टीम. आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला एक धून देतो बाबासाहेब. त्यांनी गिटार काढली त्या संगीतकाराने आणि तो गिटार वाजवत होता. अरे हार्मोनियमच्या स्वरांवर तरी आपल्याला खेळता येतं, गिटारवर काय करायचं? म्हटलं ठीक आहे, आता तुम्ही माझी जिरवायची ठरवली ना, ठीक आहे, हरकत नाही. आता मी काय माघार घेणार? आणि मी जर माघार घेतो तर मला माझी बहीण प्रेमा किरण, आज ती नाही आहे, तिने मला सोडलं नसतं. मला म्हटली दादा पुरून उरायचं, थकायचं नाही. म्हटलं ठीक आहे. आणि त्या गीतकाराने अशी मेक मारून ठेवली. त्यांना सांगितलं की या गाण्यात शेवटचा जो प्रास येतो तिथं हेतू शब्द आला पाहिजे. आणि हेतू म्हटलं अरे हा याच्यातला शब्द आहे, विज्ञानातला शब्द आहे, तो कसं काय त्याच्यात आणायचा? नाही म्हटले त्याच्यामध्ये तो शब्द आला पाहिजे, हेतू शब्द आला पाहिजे, असं गाणं तुम्ही लिहून द्या. म्हटलं ठीक आहे. मग मी गेलो रूममध्ये, त्या मीटरवर, त्या चालीवर मी लिहिलं, झाले शहीद त्यांचे व्हावेत पूर्ण हेतू, यावे पुन्हा नव्याने स्वातंत्र्य देवते तू. जे मी KP भालेरावांच्याकडं, त्या सुसंस्कृत ब्राह्मण कुटुंबाचे माझ्यावर जे अनंत उपकार झाले, तिथं मी ज्या स्तोत्र मी ऐकलेले होते, त्या स्तोत्राच्या लयीमध्ये आणि त्या चालीमध्ये साम्य होतं. आणि मग त्या लयीमध्ये मी ते गाणं लिहिलं. तर ते गाणं जरा आपण दादा बघूयात. धन्यवाद. शेवटच्या टप्प्याकडं आलो आहे. आता ॲटम सॉन्ग नावाचा एक प्रकार आला. सगळ्यांच्या भांड्यातलं उष्ट खरकट एकत्र काढायचं, ते वाढवून द्यायचं, त्याचं नाव ॲटम सॉन्ग. त्या पोरींच्या अंगावर एवढले एवढले कपडे, आपण सगळ्यांनी एकत्र बसून पाहायची लाज वाटते. मलाही ते गाणं लिहिताना लाज वाटते. एकदा मी मुंबईला गेलो, कास्टिंग चालू होतं आणि त्या मुली सगळ्या आलेल्या होत्या. मी जे खाली मान घातली तर वर मान करून मी पाहूच शकलो नाही. मी म्हटलं ह्या मुली कशासाठी बोलावल्यात? तर म्हणे ॲटम सॉन्ग त्यांच्यावर चित्रित करायचं आहे. अरे बाप, म्हटलं अवघड काम आहे. शिवा चित्रपट लिहित होतो त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आपल्या चित्रपटात एक ॲटम सॉन्ग आम्हाला पाहिजे, तुम्ही लिहू शकाल? म्हटलं हो लिहू शकेल. एक जण म्हटला आता 60ला आलेला हा माणूस आहे, हा पायजामा छाप माणूस आहे, हा काय ॲटम सॉन्ग लिहायचा आहे? असं काही नसतं, कवी म्हातारा होत नसतो. आमच्या विजयदादाच्या कविता तुम्ही पहा, आजही असं वाटतंय की नव्हाळीमधले विजयदादा आहेत. इतक्या सुंदर कविता ते लिहू शकतात. मग आम्हाला परकाया प्रवेश करता येतो. ते म्हटलं ॲटम सॉन्ग लिहून द्या. म्हटलं काय पाहिजे तुम्हाला? म्हणे बाबासाहेब मुलांनी असं मस्त एन्जॉय केलं पाहिजे, गाणं एन्जॉय केलं पाहिजे. म्हटलं ठीक आहे, किती वेळ? 5 मिनिटात देतो. आणि मग मी म्हटलं ती जी लावणी होती ना, उन्हाच्या पारी भर दुपारी गंमती येऊ द्या नाण्यामध्ये, मला पोहायला शिकवा पाण्यामध्ये, म्हटलं हे ॲटम सॉन्गमध्ये आपण वापरू. आम्ही कशी कारागिरी करतो ते तिथून उचललं. माझ्याच एक लावणीचा मुखडा होता, तुम्ही पाहिलं वळून मला आलं कळून, मनात वादळ झालंय सुरू. तो मुखडा घेतला, त्याला हे जोडलं. म्हटलं आपण तर काय उष्ट खरकट काढत नाही ना, आपल्याच कवितेतले तुकडे आपण टाकतोय ना, घ्या म्हटलं ॲटम सॉन्ग. ते ॲटम सॉन्ग मी दिलं. आणि आता ते ॲटम सॉन्ग डीजेवर सगळीकडं एवढं वाजतंय त्याची झलक दादा त्या ॲटम सॉन्गची. थोडा आवाज वाढवा. Enjoy
धन्यवाद. स्वराज्य रक्षक संभाजी, स्वराज्य जननी जिजामाता याची फार सुंदर गाणी मला लिहिता आली. फक्त कधीतरी असं झालं की ज्या वेळेला त्यांचा गीतकार गाणं लिहू शकला नाही, असमर्थ ठरला, त्यावेळेला मग अमोल कोल्हे साहेबांचा मला फोन आला की बाबासाहेब, पुण्याची निषिद्ध भूमी जी जिजाऊंनी सोन्याच्या नांगराने नांगरली छत्रपती शिवरायांना घेऊन, त्याचं एक मला गाणं पाहिजे म्हटलं ठीक आहे, देतो मी. गाणं लिहून दिलं. त्यात 12 बलुतेदारांचं वर्णन आलं पाहिजे, तेही मी त्याच्यात लिहिलं. धरू सोन्याचा नांगर हाती, भाग्यवान ही करूया माती, असं गाणं लिहून दिलं. गाणं झालं आणि संगीतकाराचा मला परत फोन आला. सावंत नावाचे त्यांचे कलादिग्दर्शक, त्यांचाही फोन आला आणि ते मला म्हटलं की बाबासाहेब, कोल्हे साहेबांचं म्हणणं असं आहे की हे जे 1.5 मिनिटाचं गाणं आहे, तर या गाण्यामध्ये 12 बलुतेदारांचे 12 कामं, 18 अलुतेदारांचे 18 कामं आणि कथानकातला सगळा आशय यायला पाहिजे. म्हटलं दादा, 1.5 मिनिटाच्या गाण्यामध्ये हे सगळं आणायचं. 12 बलुतेदारांचे 12 कामं, त्या 12 ओळी झाल्या. 18 अलुतेदारांचे 18 कामं, त्या 18 ओळी झाल्या. आणि मग गाणं केवढं होईल ते? नाही म्हटलं, ते आम्हाला माहीत नाही, पण हे गाणं तुम्ही करून द्या. होत असेल तर सांगा, नसेल होत तर दुसऱ्याकडून करून घेतो. आणि मग माझी पद्धत आहे, जसं एखादा नवरा बायकोला म्हणतो की तुला आता मुलबाळ होत नाही, मी दुसरी बायको करतो, त्यावेळेला तिची जी अवस्था होते ती अवस्था त्यावेळेला बाबासाहेब सौदागरची होते. आणि मग म्हटलं ठीक आहे, काळा बाजार का करणं होईना, पण मी तुम्हाला गाणं करून देतो. आणि मग मी ते गाणं, पूर्ण गाणं लिहिलं. आणि त्या गाण्यामध्ये म्हटलं आता संगीतकाराला म्हटलं काय करता येईल, तर म्हणे बाबासाहेब आपण काय करायचं नेमकं तुम्हीच सांगा. म्हटलं असं करूयात का, 12 बलुतेदारांचे कामं आणि 18 अलुतेदारांचे काम आपण झीलमध्ये टाकू. ते म्हटलं अरे चांगली आयडिया आहे. म्हटलं झीलमध्ये टाकलं की लवकर संपेल. मग ते असं लिहिलं, नांगर केला लोहाराने, जुजुडिले सुताराने, सोनाराने लावून फाळ, तांबटाची घुंगुरमाळ, कुंभाराची कलशकमान, माळ्याघरच्या माळा छान, कुंभिराबती दिवसाराती, धर सोन्याचा नांगर हाती, भाग्यवान ही करूया माती. शेवटची झिलाशी लिहिली, शिकलकऱ्याचा वेळू सुट्टा, चांभाराचा चाबुकपट्टा, बुरडाने दिली सुपटोपली, कोळी घेऊन आला पखाली, साळी विणतो नक्षी मोती, धरू सोन्याचा नांगर हाती, भाग्यवान ही करूया माती, अशुभाला या शुभ करावे, आपुल्या आहे हाती, धरू सोन्याचा नांगर करूया, भाग्यवान ही माती. हे गाणं मी करून दिलं आणि तिथून मी सुटलो. सगळे पुढचे गाणे अमोलदादांनी मला लिहायला दिले. इतके सुखद अनुभव आज तुमच्यापर्यंत मी घेऊन आलो. गजाभाऊ बेनी शाहीर, थोर शाहीर गजाभाऊ बेनी यांना अभिवादन करता आलं. तर दादा हे गाणं जरा बघू आणि मी शेवटच्या गाणं दाखवा. महादेवाचे फिरतील नंदी, पवित्र होईल भूमी आनंदी. पडीक नगरी पुन्हा उभारू, हिऱ्या मोत्याच्या मोहरा पेरू की. धन्यवाद. आज तुम्ही मला इथं बोलवलं, तुमच्यासमोर मला व्यक्त होता आलं. या व्याख्यानमालेचे सर्व पदाधिकारी यांना सर्वांना मी अभिवादन करतो, धन्यवाद देतो. समाजामध्ये हार घालणारे फार कमी भेटतात, प्रहार करणारे जास्त भेटतात. पुरस्कार देणारे फार कमी भेटतात, तिरस्कार करणारे जास्त भेटतात. हारांचं आणि प्रहारांचं नातं असतं. यशाचा एक हार गळ्यात पडायचा असेल तर अपयशाचे हजारो प्रहार आपल्याला पाठीवर झेलावे लागतात. हा बाबासाहेब सौदागर अपयशाचे हजारो प्रहार पाठीवर झेलत आला आज तुमच्यापर्यंत. आज तुम्ही माझा या ठिकाणी सन्मान केला. तुमच्या कृतार्थ हातांचा स्पर्श झालेली एक मायेची शाल थोर शाहीर गजाभाऊ बेनी यांच्या नावानं माझ्या अंगावर पांघरली.
आता माझ्या पाठीवर हजारो प्रहार झाले तरी ते पुसून टाकण्याची शक्ती तुमच्या त्या मायेच्या शालीत आहे. ती शाल मी पांघरेल आणि पुढच्या प्रवासाला निघेल. मला दादांचे आशीर्वाद बळ देतील माझ्या पंखाला, मला ते थकू देणार नाहीत. मी दादांना जवळून पाहत आलो आणि दादांचीच परंपरा, त्यांची चिरंजीव आज श्रीकांत भाऊ पुढे चालवत आहेत. मला असं वाटतं ते रक्तातले गुण आहेत. दादा जिद्दी माणसं असतात, त्या आयुष्यामध्ये सिद्धी मिळवतात आणि मग प्रसिद्धीपाठोपाठ चालत येते. गजाभाऊंनी आणि तुम्ही सगळ्यांनी केलेले हे काम मोठं आहे. या नाशिक शहराची मुळात सांस्कृतिक श्रीमंत आहे, पण ती परंपरा पुढे चालवून तुम्ही आणखी मोठी करत आहात, म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो. आणि मला असं वाटतं की आपण जर बर्फ घेतलं आणि काचेच्या भांड्यात टाकलं तर ते भांडं फक्त आतून ओलं होत नाही, बाहेरूनही ओलं होतं. तशी तुम्ही आतून बाहेरून ओलावलेल्या मनाची माणसं आज मला या ठिकाणी भेटली. मला खूप बरं वाटलं, माझा तुम्ही सन्मान केला. मला असं वाटतं की कुठल्या तरी जन्मातलं तुमचं माझं नातं आहे, म्हणून या 4 ओळी तुमच्यासाठी मी बहाल करतो की भलेपणाच्या उपकाराचे कसे मानू मी तुमचे आभार. दरवळणाऱ्या चंद्रफुलांचा आभाळाला झाला भार. कुठलं नातं तुमचं नि माझं, जिव्हाळ्याचं की रक्ताचं, असेल तेही कुठल्या जन्मी देव आणखी भक्ताचं. अंधारातून दिसू दे वाटा, दया घना दे तुझा आधार. भलेपणाच्या उपकाराचे कसे मानू मी तुमचे आभार. आयुष्यात थकून जाऊ नका, चालत रहा. मी थकलो होतो. 17 वर्षापूर्वी श्रीनिवास खळे काकांच्या बरोबर बसलो. अतुल दिवे माझ्याबरोबर होता आणि त्यावेळेला मालिकेंचा फार बहर होता. आशाभिलाषा नावाची एक मालिका, त्याचं शीर्षक गीत मला लिहायला दिलं आणि खळे काकांच्या समोर बसल्यानंतर खळे काकांचे पाठीवर कृतार्थ हातांचा स्पर्श मला झाला आणि सुंदर गाणं मला या महाराष्ट्राला देता आलं. उत्तराताईंनी ते गाणं गायलं. ते गाणं मी खास तुमच्यासाठी देतो. ज्यांना फक्त मुली आहेत त्यांनी अजिबात खंत बाळगू नका, हे त्यांच्यासाठी गाणं. आणि जे बाबासाहेब सौदागरसारखी माणसं आहेत, जे पायपोळ सोसत आयुष्यामध्ये इथपर्यंत आले, त्यांनी ऊर्जा घेऊन जगत राहत, थकून जायचं नाही, अजिबात थकायचं नाही. आयुष्य फार सुंदर आहे आणि मी माझ्या माय मराठीवर प्रेम करत गेलो, म्हणून आज माझ्या घरामध्ये जागा नाही. एवढे पारितोषिकं मिळाले, एवढे मोठे मोठे सन्मान मला मिळाले, हे माझ्या माय मराठीनं दिलं. म्हणून आशाभिलाषाचं गाणं तुमच्यासाठी शुभेच्छा म्हणून 1-1.5 मिनिटाचं गाणं तुम्हाला बहाल करतो आणि मी थांबतो आहे. दादा कोण वाचणार सांगा, कोण वाचणार सांगा, विधी लिखिताची भाषा. कोण वाचणार सांगा, विधी लिखिताची भाषा. सुख दुःखाच्या सोबती, सुख दुःखाच्या सोबती सर्व देव जोडी तो पहाट. स्वप्न पाहता जागावे, स्वप्न पाहता जागावे, वेडी सोडावी निराशा. सुख दुःखाच्या सोबती, सुख दुःखाच्या सोबती सर्व आशा अभिलाषा. कोण वाचणार सांगा, विधी लिखिताची भाषा. धन्यवाद. आज मला तुमच्यापर्यंत
माझे कविमित्र कविवर्य वसंत पाटील साहेब न्यायमूर्ती, एवढं मोठं आभाळाच्या उंचीचं हे व्यक्तिमत्व, सातत्यानं मी नाशिकमध्ये आलो की मला कुठं कुठं घेऊन जातात आणि त्यांना माझ्या सगळ्या सवयी माहिती आहेत. दादांनी मला विचारलं, बाबासाहेब व्यवस्था व्यवस्थित झाली का? किती छान ठिकाणी मला तुम्ही उतरवलं. मला विचारलं की बाबासाहेब काही, मी साधा माणूस आहे, खूप साधा माणूस. आयुष्यामध्ये मी कधी नशा केली नाही, कधी दारू पिलो नाही. दारूची नशा माणसाला उलटं करते. 3 गोष्टी माणसाच्या आयुष्याला नशा देतात: गद्य, पद्य आणि मद्य. मी गद्याची आणि पद्याची नशा केली म्हणून माझ्या आयुष्यामध्ये नशा शब्द उलटा झाला. नशा शब्द उलटा झाला की शान निर्माण होते. अशी शान निर्माण झाली माझ्या आयुष्यात. आज तुमच्यापर्यंत आलो, तुम्ही मला सगळ्यांनी सदिच्छा दिल्या. श्रीकांत दादाला मी धन्यवाद देतो आणि आपण पुन्हा भेटूयात. खूप आभारी आहे. बाबासाहेब, कितीही कडक ऊन पडलं तरी सायंकाळी सावली ही पडतच असते आणि आपल्याला आधार देत असते. आपण वसन व्याख्यानमालेच्या व्यासपीठावर आलात. मी या सगळ्या श्रोतांच्या वतीने तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की याच्या पुढचं आयुष्य तुमचं सगळं सन्मानाचं आणि सन्मानाचं आहे. मी पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना विनंती करतो, आपण बाबासाहेबांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आपल्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं सत्कार करावा. बाबासाहेब, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या श्रोत्यांचं प्रबोधन केलं. ताई यावरती लवकर या, फक्त पुढचा कार्यक्रम आपल्याला सुरू करायचा आहे. बाबासाहेबांचे मी मनपूर्वक वसन व्याख्यानमालेच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाचे विशेष न्यायमूर्ती वसंतराव पाटील साहेब हे या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो. उद्या या ठिकाणी कॅलिफोर्निया, अमेरिका येथून अभिघोलप हे चित्रपट निर्माते येणार आहेत. देऊळ आणि भारतीय ही प्रसिद्ध त्यांचे मराठी चित्रपट आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. आपण मोठ्या संख्येने उद्याही उपस्थित राहावं. या ठिकाणी आता विशाल आणि मयूर प्रस्तुत 90s मेलडीज हा कार्यक्रम सादर होतो आहे. मी विशाल दाते, मयूर तुकडिया, प्रियंका कोठावदे, रेणुका बायस आणि कांचन नारंग यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आणि आपण पुढचा कार्यक्रम लगेच सुरू करावा अशी विनंती करतो. मी गिरणा गौरव प्रतिष्ठानचे आमचे मित्र सुरेश पवार यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. आपण मयूर टुकडिया आणि विशाल दाते यांचा स्मृतिचिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार करावा आणि त्यानंतर लगेच या ठिकाणी गाण्यांचा कार्यक्रम सुरू होईल. मी मयूर टुकडिया आणि विशाल दाते यांच्या प्रति थोडी दिलगिरी व्यक्त करतो आणि कृपया 10 वाजता आपला कार्यक्रम थांबवा, कारण निवडणूक आचारसंहिता आहे. थोडं उशीर झाल्यामुळे आपली थोडी गाणी कमी होतील, परंतु आपल्याला नियमांचं पालन करायचं आहे अशी विनंती करतो. सुरेश पवार, आपण दोघांनाही या ठिकाणी स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करावं.